आहे कोणी घरात? शिल्पा तू? अरे तू कशाला आलास इथे? का? अरे बाबा कोणी बघेल ना. मला फोन नाही करता येत का येण्याच्या अगोदर? हा फोन आहे ना, फोन केला का तू नवरा चेक करतोय फोन. अरे आता सकाळचा वेळ आहे म्हणून कोणी बघत नाही म्हणून ठीक आहे. मस्त गॉगल बिगल लावून आलेस ते. आपलं लफडे कोणाला माहिती का नाही अजून? अजून तरी कोणाला माहिती नाही बघ. येडी का काय? तू नवरा संशय होते मा काय वा करून पाहतो त्या दिवशी देवळा पडून झालो ना, हा असं मिशाला पेल द्यायचा म्हणे हिचं कामच करतो मग. पण प्लीज तू काय बोलू नकोस त्याला, समजलं? त्या नवऱ्याला तू काहीच बोलू नकोस. टाकू मारून दिला. अरे वेळ आहेस का तू? तुला काय जेलमध्ये जायचंय का मला सांग बघू. मी जेल मध्ये गेलो मग तू पंचायत मग पंचायत होईल तुला माहितीये ना, मग कशाला नाही ते मी करतोय? काय होतं मग मी तुझ्या राहू शकन का? बाय तुझ्या करता माझी एवढी सोन्यासारखी बायको आहे ना, मी तिला काढून दिले मायरा. तिला लगेच बोलावलं फारकत लावून लगेच फारकत दिली. तुझ्या करता मी तिला फारकत सुद्धा यायला तयारी. बरं ऐक ना, मी काय म्हणते, तू आता लवकर जा, कोणीतरी जा. बर या बाई तुला त्याला सांगू मी तुला सोडू शकत नाही. तो काही पण मी तरी तुला कुठे सोडायला तयार आहे. माझं किती प्रेम आहे तुला माहिती ना तुझ्यावर. तो नवरा आड येतो ना म्हणजे आपल्याला. अरे येऊ देत ना, आपण लपून छपून भेटूया, ठीक आहे? म्हणजे कधी सापडलं मग? हा सकाळ सकाळ असं काहीतरी बोलतो ना, पूर्ण माझा मूड ऑफ करून टाकतोस तू तर. खरंच आतापर्यंत भेटलोय का आपण? असं कोणी पकडलंय का आपल्याला? नाही ना. पकडल्या का मग काय करायचं? ते गॉगल काढ काढ, तुझे डोळे दिसत नाहीत मला एवढे चिमणी. मग काय घ्यायचं माझं? हे गाल मोकळे ना, मोकळे गेला गाल मोकळे. नंतर घेईन मी, मग मी ना घेणार. चष्मा घातला का तुला? मी आवडत नाही त्या दिवशी नाही चष्मा घातले दिसते पत्रा म्हणून मी आता चष्मा घेतला डायरेक्ट. मी सगळं बोलू जे लक्षात असतं आहे ना. नाही हुशारच तसा तो तू. बाय मारायचं या बाय आहे ना, मला मारले मी येणार नाही. बरोबर, सॉरी 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 सॉरी, ठीक आहे. बरं ऐक ना, उद्या आहे ना, उद्या सासरा जाणार आहे बाहेर, नवरा पण नाहीये. मग तर आपलं जंगल के मंगल. पण तू फोन करून ये आता. तू आता असं अचानक आलं परत जर आलास ना तर मी दरवाजा नाही उघडणार, सांगते अगोदरच. हा त्यावर नाही उघडणं. सकाळ सकाळ लोकांची कामाची वेळ असते शिरपा. माझं नाही काम आहे की तुझं पण काम. माझं नाही काम. असं न विचारता नको रे, असं मला म्हणायचंय. नाही बाय तुझ्या नावला समजू सांग काय तरी. तो ना मला आडिया सुटलाय बघ का. तू आता जातोस का सारखं नवरा नवरा करत बसले असते? शिरपा मी काय बोलते, कधी कधी तू सारखं बोलतोस ना, मला पण असं वाटतंय ना माझ्या नवऱ्याला काहीतरी संशय आपल्यावर. तुझ्या नवऱ्यानं फोन हिसकून घेतला त्या दिवशी. ऐक ना, आपण आता जेवढे दिवस मजा मारली ना, ठीक आहे, आता कुठेतरी थोडस आपण थांबूया का? शक्य आहे का थांबायला? अरे पण तो कधी कधी ना भांडण करून काढतो रे माझ्या बरोबर. मला कसं जमले का? तू विचार कर मी कसा दम काढू? पण तरी पण आपल्याला काहीतरी उपाय काढावाच लागेल. तुला समजत का नाहीये? मला कळालं मला कळालं का तू माझा कटाळा करू राहिली याच्यावरची. अरे असं काय करतोय रे? मी तुला असं म्हंटल का तुला? मग मी ओळखून घेतो. मी तर मत तुला ओळखणार माणूस आहे. तू जेव्हा मला अशी ओढाओढीचे उत्तर करायला लागले ना, तर तुला माझा कटाळाच आलाय. तुझं काय डोकं बिकं फिरलंय का? मी तुला काय सांगते, तू काय बडबड करतोयस? अरे मला असं वाटतं त्याला कुठेतरी माझा संशय येतोय, तर आपण काहीतरी याच्यातून मार्ग काढूया असं मला म्हणायचंय तुला. काय मार्ग वरच्याच रूटला गेलास. त्याला फक्त कापून टाकणे हाच मार्ग आहे माझ्या कशीला. अरे देवा, तू का त्याच्या मार्गावर उठलायस बाबा? तुला काय जेलमध्ये जायचंय का? झेल बघीन तुझ्या करता, झेल सुद्धा बघीन. आता काय करू मी ह्याला? ऐक, काहीतरी शक्कल लढवतो आणि आपल्याला भेटण्याचा कुठला तरी मार्ग एक पूर्ण क्लिअर कर बस. अरे माझा नवरा आला, तू चालू कर, या इथूनच जा. बापरे, कसा काय हा अचानक आला? कोण पळाला काय न का रे चंपा? कोण पळाला आता? कोण? मी तर काम करत होते. मी काय काय काम करीत होती? आता दिसत नाही का माझ्या हातामध्ये पाय? इथून धडाधडा आवाज आला, मी त्या दरवाजाने येत होतो तिकडून. नाही, कोणच नाही म्हणजे. नाही तू हे नाटक करू नको बर का. आतापर्यंत मी काही गोष्टी सोडून दिल्या तुझ्या. आता तुम्ही कुणाला पाहिलं का इथून जाताना? पाहिलं मी, माणूस पळाला कोणीतरी. रस्त्याने कोणतरी गेला असेल ना? रस्त्यानं काय इकडे यायचं काय संबंध आहे आपल्या घरा पुढं? हा बरोबर आहे,
पण सकाळ सकाळी मला किती कामं असतात, धुणं भांडी नाही लादी नाही झाडू मारणं. आता हे बा याच्यानंतर कोणी जर दिसलं ना मला तर तुझे हात पाय तोडील मी. अहो असं काय करतं, मी हा. काम करत होते मी. मला ही दुसरी वेळ आहे आता ही. हा माणूस पळाला तू सांगू नाही राहिली ना, एक दिवस तुला सांगाल मी काय ते. असं काय नाही, तुम्ही उगाच संशय घेता खरं. काय संशय घ्यायचा म्हणजे? मग काय संशय नाहीये, मी प्रत्यक्षात पाहिलं येताना. नाही ते तुम्हाला दिसत नाही ना आता व्यवस्थित त्याच्यामुळे. एकदम क्लिअर दिसतं मला म्हणे. बरं. तुझं हे इतकं लबाड बोलू नको तू, खरं सांग. अहो ऐका ना, माझं कोणीच खरं नव्हतं. सांग. अहो कोणीच नव्हतं तर असं काय का, तुम्हाला विश्वास नाही का माझ्यावरती? सगळं तुझ्यावर अजिबात विश्वास राहिला नाही मला माझा. असं बरं ऐका, मी काय बोलते, ते घरातले कांदे पण संपलेत, तेवढे घेऊन या, मग मी जेवणाची तयारी करते. हा लवकर करत, हा हा ठीक आहे. मी लगेच येतो. हा परत पकडली गेली मी. हा मला असं काही सोडणार नाही. शेरपाला मला फोन करून सांगावंच लागेल की तू काहीतरी मार्ग काढ, नाही तर हा माणूस तर मला मारूनच टाकेल खरंच. बोल झुंगरू बाकी, बोल झुंगरू बाकी. बेटा बोला बाबा. बोल झुंगरू बाकी. नमस्ते बाबा. नमस्कार बाबा. हिमालयावरून बाबा तुमच्या दरबारामध्ये आज आले. एवढे लांब आले तुमचे बाबा. हिमालयाचं नाव आहे का हिमालयातून. बाबा? तुमचं नाव काय? झुंगरूबा. नवीनच नाव ऐकलं बाबा. झुंगरूबा, झुंगरूबा. बाबाचं नाव काय? जिंगरूबा. नवीनच बाबा. इकडे कोणीकडे चालले बाबा? हा? इकडे आम्ही आता चालो स्वर्गीय लोकांना. हा का? येऊ द्या ना बाबा तुमच्यावर येऊ का बाबा? स्वर्गीय लोकांना म्हणजे सामान्य माणसाचं काम आहे का? दर्शनाला बाबाच्या. हा, बाबाचे दर्शन. बाबा तू मुक्कामाला आहे का? 5,000 लोक आहे झुंगरूबाच्या सेवेला तिथे हिमालयात. येतो तुम्ही मुक्कामाला असेल तर येतो आम्ही. बाबा आम्हाला त्या छोटी मोठी सेवा बाई माणसाच्या माझ्या सावली सुद्धा सणवत नाही. बाई माणसाच्या नजर मी बाबा पडून देतो झुंगरूबाई. येऊ का? सावली पडून देत नाही तर दोघी एक काम करा ना, हा. उठ आणि पाय धरा. नाही 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 लांबून 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 लांबून. काय झालं? काय झालं? झुंगरूबाई तो बाई माणसाच्या अंगाला स्पर्श लावून देत नाही. हा का? हो. बाबा येऊ का तुमच्या सोबत? कशाला बाबाला कशाचा परपंच आलाय. नाही या बाबा तुम्ही जाऊ हा. जाऊ हा, आशीर्वाद असो बेटा. चांगला आशीर्वाद द्या बरं. हा हा हा. तुम्हाला 5 पोरं होतील तिघांमध्ये. तिघांमध्ये अरे बाबा. नका बाबा. डायरेक्ट 5 पोराचा आशीर्वाद. बाबाला बाई. हं? झालंय बरं का बाबा? हा ना, बाबाला बाईचं पर्स चालत नाही. चालत नाही. बघा ना काय बाबा आहे. बाबा दिलाय पोरं होणार आपल्याला. पोरं 5 पोरं एकदम. आता तुमच्या मेथी मलाही दिलं. आता माझं तर लग्न नाही झालेलं. हा का? मग आता 5 पोरं कशी काय व्हायची? त्यालाच माहिती आता. अहो तेव्हा पण आत्ताच श्राप दिला तू. हा मग शाप नाही दिला. नाही बाई, तो श्रापच झाला माझ्यासाठी श्रापच झाला. शापच. मग आता माझं लग्न नाही झालं, 5 पोरं कुठून काढू? लग्न झाल्यावर काढतील. जाऊ द्या. लग्न झाल्यावर ते ठीक आहे, तेव्हा पण तर ठीक आहे. अगोदरच इथं आपलीच हाल. 5 पोरं काढून काय करायचंय? काय करायचं? मग तुम्ही भाऊ द्या, तुमचं चालतंय. तुमचं काय? आमचं आहे ना, आपलं चांगलं आहे. हा चालेल, आपण बाबाच्या दर्शनाला जाऊ. हा. नाही खरंच जर 5 पोरं झाली ना हा. तर बाबाच्या पायावर नेऊन आपटतो मी. आपटा म्हणजे डायरेक्ट फुटलंच पाहिजे. नाही मग त्यांच्या आशीर्वादाने झाले असं कळायला पाहिजे ना. जाऊ द्या आता, चला आपण. बाबा लागले बाबाच्या कामाला, आपण आपल्या आपण कामाला. आपल्या कामाला लागू. मग. काय? चला काहीतरी पहिलं पोटाला 2 घास खाऊन घेऊ. तुमच्या इकडे आले न काय बाहेर बसवलं तुम्ही दरवाजा? नाही चल बाया, चल पहिली तर जेवून घे. बोल झुंगरूबा की जय. बोल झुंगरूबा की जय. बोल झुंगरूबा की जय. नमस्कार बेटा. नमस्कार. फार दुःखी तो, मनामध्ये दुःखी. तुझ्या अंतिकरणात मला कळते महाराजांना. अरे काय आहे तुझ्या बायकोचं ते शिरप्याचं ओरलं लफडं आहे का नाही? मला माहिती का नाही? माहिती का नाही? माहिती मला पडलं. तो सकाळी पळाला नाही तर त्याचे तंगडे आणि तिचे तंगडे तो महाराजाला कसं कळालं? नाही भक्ती तशी त्या शिरप्यापासून तुझ्या जीवाला धोका आहे. त्याला तर बोक्सून टाकेल एका मला- दिवशी भेटल्यावर शिरप्या. आबा त्याचा जर वेळेत हा? बंदोबस्त जर करायचा ठरला हा तर तुम्हाला फार खर्च आहे. काय हा खर्च करा. काहीच नाही, त्याच्या डोक्यात दगड टाकेल एका दिवशी रात्री झोपात. तो काय एवढा कमी गुरुचा चाला नाही. तो तुला मारायला गेले. बाय त्याचा जर बंदोबस्त करायचा असन तर त्याच्याकरता तुझी बायको बाबाच्या समोर उभी करावं लागल. बर
करायलाच पाहिजे ना आपल्याला ते बाबा कधी खोटा बोलत नाही. हिमालयावरून बाबा आलेले. असं का? 14 वर्ष तप झालं त्यांचं. 14 कसं 16 वर्ष तपश्चर्या करणारा महाराज हे कोण आहे? शिष्य आहे का? शिष्य हे. आता आम्ही सध्या कुंभमेळ्याला चाललो हे. असं का? हो हो हो. मला सगळं अंतर्ज्ञान कळतं बा. बालका तू दुःखी आहे. तुझं दुःख निवारायची आम्हापाशी शक्ती, आमची अगुरी शक्ती आहे. बरं चला आपल्या घरी जेवण करू. बाबा कुठे जेवत नाही, नाही. कुठे खात नाही, कुठे राहत नाही, कारण संन्यासी आहे मी. आम्हाला कशाचं घराने मग कशाचं काय घरात. काय खाता काय तुम्ही? हा? खाता काय तुम्ही? आशीर्वाद देणं फक्त एवढंच बाबाचं नाही, नाही, कर्तव्य. नाही, तुम्ही खात्या काय पण? नाही आम्ही फळं खाणारे लोक आहे. फळं असं का? फळं खातो आम्ही. फळ नाही बा आमच्याकडे. हे आहे केळं आहे राहते आमच्याकडे. नाही नाही केळं वगैरे नाही. आम्ही सफरचंद खातो, चिकू खातो. जे फळं खाणारे माणसं आहे. मोसंबी नारंगी. हो. आणि यांचे तोंड का बरं उतरले? मोसंबी नायरून घ्या खाऊन. त्यांना म्हणजे तब्येत त्यांची डाऊन झालते. चालते आता राहत डोळे खोल खोल गेले का नाही? हो 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 हो. ते एवढ्या वर्षामध्ये ओरखणार आहे. तशी काय काळजी करू नका. मग बाबाला सगळं कळतं. बालका तुझा हा. हात दाखव. बाळ बेटा तुझ्या नशिबात 2 मुलं आणि 1 मुलगी म्हातारपणामध्ये. म्हातारपणात. पण तू वेळे शिरप्याचा बंदोबस्त केला तर तुला होणार नाही. तुझ्या जीवाला धोका आहे. शिरप्याला आहे ना काहीतरी करून आता त्याला टिचून आता मी काय करणार आहे माहिती का? तुझ्या टोटल घराचा दर बंदर करून टाक. तू शिरप्या तिकडे येऊ शकत नाही. एवढं बाबा पॅक आहे. नाही तसं मी करील दरबंधन त्याच्यावालं. तुम्ही काय करू शकता दर बंधन? नाही असा दिसले हो रात्रीचा. नाही सर, तुम्हाला करायचं तर काय बाबाचे बळजबरी नाही. बाबा कोणतं घेत नाही, कोणतं घेत नाही. नाही नाही नाही. चला मग आपल्या घरी चला तर. हा का? हा घर जवळ आहे का लांब आहे? जवळ आहे. चला चला बेटा. बरं झालं बाबा तुम्ही भेटले. बेटा चला बाबा ह्या तुमच्या जाग्यात या तेवढं तुम्ही दरबंधन करून द्या बुवा. या तुमच्या जाग्यात त्या शिल्प्याचा परिस होत आहे. आता मी याला ना लक्ष्मण रेषा आखलं रे. कारण तुमच्या वाड्यामध्ये कोणी येऊ शकत नाही. लवकर चला. हा. दरबार असं बाबा भारी करी. हे बघ, हे घरात या आपलं. अच्छा पुढे तुमची पत्नी बोला. हे आतमध्ये. अहो हे कुणाला आणले तुम्ही घरी? हे बाबा आहे. बाबा भेट. ए साधू महाराज हिमालयातून आले. कोणत्या घरी जाती नाही, कोणत्या घरी खाते नाही. तुला काय बाबा खाली कुठे बसती नाही. मग बाबा उभ्या तपश्चर्या 24 वर्ष उभ्या तपश्चर्या करेन महाराजाची. आपलं काय आणावं तुम्हाला बसायचं? काहीच नको शिष्या. हा. फक्ती घरात आणलं ना तुझ्या घराचा फक्ती बंदोबस्त करतोय मी. नमस्कार साधा. बोला बाई माझ्या अंगाला सोर्स चालत नाही महाराजांना. अहो पण मी हात कुठे लावला? लांबून 10 फुटावरून बाबाचं दर्शन घ्या. बाबा आशीर्वादाचे बेटा तुम्हाला 15 पोरं. 15? एवढे काय करायचे? अहो, लाव ना मारताय की काय? म्हातारपणात. परत खेळावा तुम्ही दोघांनी. आता 15 पोरं नाही होत, 2च होतात. मला बाबाला सगळं अंतर्ज्ञानी कळतं. हो ना. या ठिकाणी इकडे कोणीतरी या ना. दुसऱ्या माणसाचा परिवेश होतो का कोणता परिवेश येडा? नाही हा होतो हा होतो का परिवेश? पण आता ती काय आहे? त्याच्यापासून तुमच्या जीवाला धोका आहे. मी सावधच आहे. यांच्या जीवाला लोकांना. पण तुम्ही इथं यांना कशासाठी बोलवलं घरी? त्याच्यामुळं होऊ राहिलं. तुमच्या घराचं दरबंधन करायचं बंदोबस्त घराचं करायचं. दरबंधन करायचं तुमचं. तुम्ही असं का म्हटलं? माझ्यामुळं मी काय केलं? अहो तुम्ही अजून ते भांडण नाही विसरलं. खोटं नाही बोलायचं महाराजासमोर. परत दिवशी शिरपी हलता का नव्हतं येणं खरं बोला. तुम्ही इकडे या पहिले अगोदर. बाबा. इकडे या. नाही तू ऐक. तू बाकीचं ते काय बोला महाराज पाय. शिरप्या परत दिवशी आला नव्हतं येणं. कोण शिरप्या? मी कुठल्या शिरप्याला नाही ओळखत. मग तू चांगली शिरप्याला ओळखते. नाही बाबा नाही. बाई नवऱ्याचा खोटं बोलू नको. तुझा हात का मुताचं पाणी करू शकतो लगेच मी. कसला मुताचं पाणी. शे हे काय? हा नाही बाबा चाली मी लई मला तुम्ही भस्म करू टाकी तो बाबा. अहो बाबा असं काहीच नाही. विश्वास ठेवा माझ्या. करू कायची कोंबडी. का कोंबडी करू कोंबडी. करा. नको 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 लगेच नको. कापून खाऊ. असं काही करू नका. ते डोक्याचा ताण जाईल माझ्या. कारण तिला कोंबडा कोंबडा सुद्धा भेटन. भेटन. बरं बेटा हा. जा तुम्ही 25 लिंब 25 नारळ 25 बिपे घेऊन या. जा नाही रे तू जायची या बरोबर. मी जाऊ का? हो
मी असलं जरा अरे ए, 25 काय काय लागायचं मला सगळं सांग तिथं मग. हा 25 लिंब लागतील, 25 नारळ लागतील, 25 बिबे लागतील, कारण तुमच्या घराचा बंदोबस्त करणारे महाराज. अहो आमच्या घरात असं काहीच नाहीये. तुम्ही शांत बसायचं. बोलायचं ना. बाबाला सगळं कळतं, आलतं ज्याने कळतं. जा जा. अहो तुम्ही कुठे चाललात? अहो ऐका तर हे बाबा अहो तू बाबा बरोबर मला कशाला ठेवलं इथे? बेटा हा हा बाबा बेटा. बोला बोला बोला. इधर आओ, काय इधर आओ. इधर आओ क्या है ये सब? चला बाबाच्या कुशीत बसा तुम्ही बेटा. मला कुशीत बिशीत नाही बसायचं हा. बाबा तुम्ही लांब हो. बाबा लांब हो तुम्ही, समजलं ना? ते 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 माझे मिस्टर आले ना की त्यांना कुशीत घ्या. पण मी कुशीत बिशीत नाही येणार. तुझं नाव चंपा आहे ना? हा हा या चंपा. कसं ओळखलं बाबा ना? ते ती माझ्या नवऱ्याने तुम्हाला सांगितलं असेल ना? अच्छा, बाबाला सगळं अंतर न्यायला कळतो. हो हो तुम्ही बसा, मी चाय बनवते. बेटा इधर आओ, बाबा बेटा इधर आओ, अहो ऐका ना माझा नवरा बेटा आला. इधर आओ. अहो लांब हो बाबा. शिरप्या तू बापरे. अरे तुझं काय डोकं बिकं फिरलंय की काय? काय हे काय सॉंग केलेस तू? म्हणलं प्रकार आहे का? इकडे 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 इकडे. काय? अरे लफड करायचंय ठीक आहे, पण हे दाढी मिशा हं? बापरे. आता मला भीती काही याला. अरे बाबा तुला भीती नाही, सगळं ठीक आहे, पण नवऱ्याने जर कधी ओळखलं ना तर तुला कायमचा भुवा करून टाकेल तो. हा मी भावत होता. बाय मी याचा अवतार तर तिकडून पुढे येणार, रोजचा अवतार बदलून येणार, तुला असं मिठीत घेणार आणि मग जाणार. अरे पण हे काय सोंग आहे? तुला दुसरं कुठलं सोंग नाही भेटलं काय? शांत बस, शांत. आता मी तुझ्या नवऱ्याला सांगणार नाही, तुझ्या बायकोला 6 महिना आपल्या आश्रमात पाठव. तर पाठवणार आहे, तुला असं वाटतंय तर पाठवणार हा? आहे. कोणचा वाट बघत बस. कोणचा? त्याला बी सांगितलं हा त्याला म्हणतो तुझ्या मला खैस लागला, तू पाठवू शकतो ना आश्रमात. कोणी आपला कुठं आश्रम आहे? आपण लॉजवर थांब. हे ऍड तुझी लय भारी आहे बा. हा? हा पण तो राहणारच माझ्या बरोबर. त्याला कशाला तो अडचण? मला एकटीला सोडणारच नाही. शिरपे तुला नाही माहिती तो कसं आहे. हं? मला त्याचं एवढं कंटाळा आला ना. काय स्वागत करून पण तुला भेटले शिवाय आनंद येणार तुला. ही ऍड तुझी मला लय आवडली. खरंच ही ऍड एकच नंबर आहे बा. चला किती वेळ यायला अजून? तरी पण एक 10-15 मिनिटं जातील, जास्त नाही. थांबतावर आपण चालेल इकडे. अरे पण तू आला तर. अरे शिल्पा सोड ना. थांब ना 5 मिनिटं. एवढं काय अरे तो मला असं एकटीला कधी सोडत नाही, समजलं का? तू लगेच येईल टपकन. काय का आता सोडलं का नाही? तू काय एवढं? आणि तुझा तो चेला त्याला पण तू पाठवून दिलंस, त्याला नक्की संशय येईल त्या गोष्टीचा. अच्छा ऐक तर खरं. अरे आपण बाहेर जाऊ तेव्हा आपण भेटू बाबा मिठी मारून, पण आत्ता तर सोड. झाली का नाही खुश तू? हा तुला खुश केला का नाही? ती दाढी तुझी नीट लाव, तू येईल तू. बरं मी काय होतो, आता तुझ्या नवऱ्याचा टाइम झालाय. मला बाबाने खूप खूप काहीतरी सांगितलं. मला आपल्या घरात असेल तसे. चालेल चालेल. त्या बाई आणलं पाच सामान. अच्छा आणलं काय? आणलं ना बेटा? सगळा तुझ्या घरातला नेता बंदोबस्त करतोय. आता तुझ्या घरात महाराज सोडून कोणी येऊ शकत नाही. बर फक्त आला तर झुंगरूबा येऊ शकतो एकटा. फक्त बाबाच येतील तुमच्या दारात. ऐकता का? बाबाने ना चांगला बंदोबस्त केला आपल्या घराचा. खरंच तुम्ही गेल्यानंतर मंत्र फुकले बरं का त्यांनी. असं आहे ना, येणं तुमच्या घरात करणी केली, सगळी करणी बाबाने काढून टाकली. बाबर किती भारी बाबा. हो हो खरं सांगताय तुम्ही, खरंच. येऊ तुमचा नवरा लय या. हुशार हो. बरं. हा ना. या आता. आता पोटच्या टायमाला आहे ना, वर फाट्यापराचे 5 कोंबडे लागतील कोंबडे बिंबडे नाही हो इकडे. आणि इंग्लिशचे 5 खंबे लागतील, कारण त्याचा दैत्याचा बंदोबस्त करायचा आपल्याला. दैत्याला दारू पाजून याचा खत्म करायचे त्यांना. असं आहे का? नाही नाट करायचं त्याचा. नाही ना. नाही नाट करायचा दैत्याचा. चला हा येऊ? बाबा या, बोल या. झुंगरू बाकी जय हो, हो. जय हो. पाया पडा महाराजाच्या पाया पडा. आशीर्वाद असो बेटा. येऊ? हा बाबा या. लांबून महाराजाच्या जवळ यायचं नाही. लांबून. बाहेर नाही बोलली. बायपासून लांब होय. हो बाबा तुम्हाला माहितीये का, तुम्ही गेल्यानंतर बाबा हे सगळं घरामध्ये मंत्र फुकून नाही का, घरातली जी पण काही पनवती आहे, नकारात्मक ऊर्जा सगळी त्यांनी घालून टाकली बघा. खूप चांगले बाबा आहेत. आणि बोलले की 1-1.25 महिना पण, आणि ते काहीतरी चांगलं करतील बोलले. आपली सुधारणा होईल मग. हा आता कोण शिरप्या? मला असं काही आठवतच नाही आता. शिरप्या ते बोलत होते, पण तो कोण होता? तो त्याचं नाव घेत होते, मला काही आठवत नाही हो. ते आता
शिरप्याचं नाव घेत होतं ते माहिती आहे ना बाबाला, कळलं ना बाबाला. हा कळालं बरोबर आहे. बरं चला आपण जेवून घेऊया. या मी जेवण बनवलंय. बाबांनी तर चहा पण नाही घेतला हो. नाही घेत नाही काही बाबा. हो